प्राचीन शास्त्र, आधुनिक शिक्षण पद्धती आणि ध्येय एकच, घराघरात ज्योतिष. नमस्कार, मी संदीप सोनकर आणि माझ्याशी सिद्धकला ज्योतिष बाय संदीप या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, भारतीय ज्योतिषशास्त्र ही केवळ भविष्य सांगण्याची पद्धती नाही, तर हजारो वर्षांच्या निरीक्षणातून, अभ्यासातून आणि गुरु शिष्य परंपरेतून आपल्यापर्यंत आलेलं हे एक प्राचीन शास्त्र आहे. पण आजच्या काळामध्ये एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि तो म्हणजे हे प्राचीन शास्त्र पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार कसं. कारण आजच्या धावपळीच्या दिवसात इच्छुक विद्यार्थ्यांना ते शिकता कसं येणार, याच प्रश्नाचं एक सुंदर उत्तर मला माझ्या स्वतःच्या ज्योतिष शिक्षणाच्या प्रवासामध्ये अनुभवायला मिळालं. माझ्या ज्योतिषशास्त्राच्या गुरु ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी यांनी प्राचीन ज्योतिषशास्त्राचा सन्मान कायम ठेवत ते शिकवण्याची पद्धत मात्र आधुनिक काळाशी जोडली. त्यांच्या ज्योती जोशी ज्योतिष इन्स्टिट्यूट इंडिया LLP या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचं शिक्षण अशा पद्धतीने उपलब्ध करून दिलं की नोकरी करणारे, व्यवसाय करणारे किंवा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणारे विद्यार्थी सुद्धा आपल्या वेळेनुसार हे ज्ञान आत्मसात करू शकतात. कारण आजचा विद्यार्थी पूर्वीसारखा संपूर्ण दिवसात ज्योतिषशास्त्रासाठी एका ठिकाणी जाऊन वेळ देऊ शकत नाही. कुणी नोकरी करत आहे, कुणी व्यवसाय सांभाळत आहे, तर कुणी सतत प्रवासात आहे, तर कुणावर कौटुंबिक जबाबदारी सुद्धा आहे. इच्छा असूनही वेळ आणि अंतर हे शिक्षणातील मोठे अडथळे ठरत आहेत. इथेच ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन एक्झामिनेशन्स आणि डिजिटल लर्निंग यांचं महत्व जाणवतं. मी स्वतः याचा अनुभव घेतलाय. माझ्या ज्योतिष शिक्षणाच्या सुरुवातीच्या काही काळामध्ये काही परीक्षा मी बिझनेस ट्रॅव्हलसाठी रशियामध्ये असताना ऑनलाईन पद्धतीने दिल्या होत्या. म्हणजेच हजारो किलोमीटर दूर असताना सुद्धा माझं ज्योतिष शिक्षण थांबलं नाही. विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा विचार करून शिक्षणात सातत्य राहावं याची काळजी ही संस्था कशा प्रकारे घेते याचा हा माझ्यासाठी एक प्रत्यक्ष अनुभव होता. एका बाजूला माझं प्रोफेशनल लाईफ आणि बिझनेस ट्रॅव्हल सुरू होतं, तर दुसऱ्या बाजूला माझा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासही त्याच वेळी सुरू राहू शकला. पण मला या संस्थेच्या कार्यातील आणखी एक गोष्ट विशेष महत्वाची वाटते आणि ती म्हणजे शिक्षण पूर्ण झालं की गुरु आणि विद्यार्थ्यांचं नातं संपत नाही. तर कोर्स पूर्ण झाला, परीक्षा झाली, सर्टिफिकेट मिळालं आणि विद्यार्थी आपापल्या मार्गाने गेले. इतक्यावर हा प्रवास कधीच थांबत नाही. विद्यार्थ्यांनी पुढेही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू ठेवावा, प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये काम करावं, संशोधन करावं, आपलं ज्ञान वाढवावं आणि समाजात योग्य पद्धतीने ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करावं, यासाठी त्यांना सातत्याने प्रोत्साहित केलं जातं. आणि त्याच प्रोत्साहनाचा एक सुंदर भाग म्हणजे साधना सिद्धी गौरव पुरस्कार. ज्योतिष शिकून ते ज्ञान केवळ स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता त्याची साधना आणि प्रत्यक्ष कार्य सुरू ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची दखल घेणं, मला ही संकल्पना खूपच प्रेरणादायी वाटते. आणि यावर्षी साधना सिद्धी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या काही भाग्यवंत विद्यार्थ्यांमध्ये मी सुद्धा एक होतो. हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ आनंदाचा किंवा अभिमानाचा क्षण नसून तो केवळ जबाबदारीची जाणीव करून देणारा होता. कारण पुरस्कार म्हणजे प्रवासाचा शेवट नसतो. त्यामागे ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी यांची भावना हीच आहे की तुम्ही जे शिकलात त्यांची साधना सुरू ठेवा, अधिक अभ्यास करा, अनुभवातून शिकत राहा आणि हे ज्ञान योग्य पद्धतीने पुढे पोहोचवा. त्याचप्रमाणे त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेला एक अतिशय अर्थपूर्ण मंत्र आहे जय ज्योतिष. माझ्या दृष्टीने जय ज्योतिष हे केवळ 2 शब्द नसून त्यामागे एक व्यापक विचार आहे. ज्योतिषशास्त्राचं प्राचीन ज्ञान जपायचं, त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा, आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यायची, अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी द्यायची आणि हे ज्ञान घराघरात पोहोचवायचं. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, युट्यूब, ऑनलाईन क्लासेस आणि डिजिटल प्लॅटफॉर्म सारख्या गोष्टींचा काळ आहे. उद्या आणखी नवीन माध्यमं सुद्धा येतील. माध्यमं तर बदलत राहतीलच, पण आपल्या ऋषीमुनींनी दिलेल्या ज्योतिषशास्त्राच्या मूळ ज्ञानाबद्दलचा आदर कायम राहिला पाहिजे. परंपरा जपायची, नवीन तंत्रज्ञान स्वीकारायचं, विद्यार्थ्यांना घडवायचं आणि ज्योतिष घराघरात पोचवायचं. कदाचित हाच जय ज्योतिष या विचारांचा खरा अर्थ आहे. माझ्या ज्योतिष शिक्षणाच्या या प्रवासात मला मार्गदर्शन, शिक्षण आणि सातत्याने प्रोत्साहन दिल्याबद्दल माझ्या गुरु ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी आणि त्यांची संस्था यांच्या प्रती मी अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आणि शेवटी एकच म्हणेन की ज्ञान किती प्राचीन आहे हे महत्वाचं आहेच, पण ते ज्ञान बदलत्या काळाप्रमाणे पुढच्या पिढीपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचवलं जातंय हेही सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा
आणि श्री सिद्धकला ज्योतिषबाई संदीप या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हालाही जर ज्योतिष्याचं शिकण्याची इच्छा असेल पण वेळ आणि अंतरामुळे जर प्रत्यक्ष क्लास अटेंड करणं शक्य नसेल तर मग अशा आधुनिक ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा नक्कीच विचार करा आणि संस्थेला कॉन्टॅक्ट करा. जय ज्योतिष. धन्यवाद.